सावे सावे बघ काही पण होऊ दे, पण ही केस आपण नक्की जिंकणार बघ तू. होय सावे. सावे आता फक्त आपल्याला लढत राहायला पाहिजे. सावी मॅडम, धीर धरा. अहो ही तर सुरुवात आहे. या सुनावणीत तुम्हाला बरंच काही सहन करावं लागणार आहे. आज जे झालं त्यापेक्षा उद्या कदाचित जास्त प्रेशर तुम्हाला केलं जाईल. तुम्हाला सतत उचकावण्याचा, तुमचा धीर तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही धीर सोडू नका. खंबीरपणे उभे राहा, लढत राहा. सावे, बस झालं हे समजा. तू तू चल घरी चल. आता अजून तुला कोणी पण काय पण बोललं ना, तू माझ्याच्याने नाही सहन व्हायचं का? तू चल. होय सावे, अजिबात भगवाना झालंय जे काय चाललंय ते. चल तू घरी चल. नाही नाही, मी असं धीर सोडून चालणार नाहीये. माझ्या अंगात माझ्या पप्पांचं रक्त आहे. भाऊंचे संस्कार आहेत माझ्यावर. माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत, हे मी सिद्ध करूनच राहणार. त्या वाईट लोकांना मी असं जिंकू नाही देणार आहे. आई, आता मी घरी नाही येऊ शकत. अगं पण आई, धैर्य तिकडे एकटेच आहेत. मला जावं लागणार. आणि ते इकडे आले नाहीत म्हणजे नक्कीच त्यांना बरं वाटत नाही. त्यांना माझी गरज आहे. मला जावं लागेल. येते मी. धैर्य. सावी मुजुमदार यांच्याबद्दल खूप सारे प्रश्न निर्माण झाले. आपण पाहू शकता, दामिनी मुजुमदार यांच्यावर त्यांच्या सुनेने केलेल्या कृत्यामुळे तोंड लपवण्याची वेळ आली आहे. मी माझ्या सावीला चांगलंच ओळखतो. ती निर्दोष आहे. आणि ही गोष्ट मी अख्ख्या जगाला मान्य करायला लावणार. आणि त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरी मी ते करीन. मुर्दाबाद मुर्दाबाद सावी मुजुमदार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद सावी मुजुमदार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. सावी मुजुमदार मुर्दाबाद. अंगदला न्याय. मिळालाच पाहिजे. अरे अंगदला न्याय. मिळालाच पाहिजे. सावी मुजुमदार. हाय हाय सावी मुजुमदार. हाय हाय. सावी मुजुमदार, खूप प्रेम होतं ना तुमचं तुमच्या नवऱ्यावर. काय झालं त्या प्रेमाचं? प्रेम संपला आणि दुसरीकडे मन गुंतला. स्वतःच्या स्वार्थासाठी एका तरुणाला फसवताना लाज नाही वाटली? त्याचा फायदा उचलताना कायद्याची भीती नाही वाटली? खरोखर तुमच्या त्यांनी अंगदमध्ये काही संबंध होते का? बोला सावी मॅडम, बोला. कारण की आज अख्ख्या कोल्हापूरला तुमच्या उत्तराची अपेक्षा. मॅडम बोला, मॅडम बोला. तिला वाटत असेल
हे असे काहीतरी ते ब्लॉग्स का काय ते बनवून कोल्हापूरकरांच्या मनात तिने जागा मिळवली असेल, त्यांचं प्रेम मिळवलं असेल. पूर्ण सपोर्ट असेल कोल्हापूरकरांचा. पण तसं नाहीये. आता तिला कळेल की लोकांचा राग काय असतो ते. होय की नाही, सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स आणि प्रत्यक्षात असलेली लायकी यात जो फरक असतोय ना, तो आता तिला समजणार. मुजुमदार म्हणजे काय चेष्टा वाटली होय? ती साविकाने स्वतःला लय शहाणी समजत होती. आता भोग म्हणा आपल्या कर्माची फळं. बोल ग हिरा. आत्या प्लीज तुम्ही लवकर घरी या. अगं काय झालं? धैर्य माझं काही एक ऐकत नाहीये. ते ना सावीला भेटायचंय म्हणून कोर्टात चाललेत. अगं जरा शांत होशील का? बरं ऐक, तू त्याला घरातनं बाहेर पडून देऊ नकोस. हो आत्या, तुम्ही लवकरात लवकर घरी या. अगं हो, आम्ही येतोय. हा, थांबव त्याला. भास्कर, गाडी घराकडे घे पटकन. काय झालं? धैर्य बाहेर पडतोय सावीला भेटायला. पळव गाडी पटकन. सावे बस पटकन. इथं जास्त वेळ थांबायला नको, पुढे काय होईल सांगता येत नाही. बस पटकन. अरे पण आईला असं एकटं कसं सोडून जाऊ मी? अगं काकीला काय नाही होत, ही आहे ना तिच्यासोबत, तू बस. अगं तू माझी नको काळजी करू, रिधा आहे माझ्या बरोबर. तू जा बाई लवकर. सावे, आई कागद जा लवकर, निघ. मी आई तर सांगितलं ना तुला, निघ लवकर. धैर्य काय करताय तुम्ही? धैर्य धैर्य तुम्ही आराम करा. धैर्य वर चला. धैर्य तुम्ही खाली कशाला आलात? धैर्य चला वर. धैर्य तुम्हाला बरं वाटत नाही? धैर्य ऐका ना माझं. धैर्य प्लीज. धैर्य प्लीज माझं ऐका ना. धैर्य धैर्य माझं ऐका ना. धैर्य 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 अरे कुठे चाललास तू? अरे तुझी अवस्था बघ. मला सावीकडे जायचंय. मी सावीकडे चाललोय. कुठे कुठे आहे ती?